नमस्कार, कोमल हाऊसवाईफ चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर हे बघा किती मस्त मस्त असे मोगऱ्याच्या झाडाला ना एकदम छान छान असे फुलं आलेले आहेत. एकदम गुच्छ गुच्छ बघा. इतका वास, अरे देवा तुटलं माझ्याकडून एक बरं का. हे बघा किती छान वाटतंय ना. म्हणजे इतका वास आहे ना फुलांना, काय सांगू मी तुम्हाला. झाड एवढं सकच आहे पण फुलं मस्त आहेत बरं का. आणि इथे ना रांजण ठेवली बरं का आम्ही, म्हणजे इथं नारळाच्या झाडाखाली, जेणेकरून आहे ना गार पाणी होईल. आणि इतकं गार पाणी होतं ना रांजणीमध्ये, लय गार पाणी होतं ते पण नारळाच्या झाडाखाली बघा. तिथं रांजणी नारळाच्या झाडाखाली. तर चला पटक्यास अंघोळ बिंगोळ सगळं काम आवरलेलं आहे, तर लगेच देवपूजा पण करून घेते. तर चला, तर देवपूजा पण झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता देवाचं सकाळ सकाळी नामस्मरण केल्याच्या नंतर दिवस पण आहे ना एकदम व्यवस्थित जातो बरं का. तर माझी इथे देवपूजा पण झालेली आहे, तुम्ही बघू शकता. चपात्या पण आपल्याकडून तयार झालेल्या आहेत, यांना पण डब्बा दिला. आणि मुलांसाठी पण चपात्या. आणि इथे मस्तपैकी टमाट्याची चटणी केली आहे, ते पण तोंडी लावायला. तुम्ही कशी करता टमाट्याची चटणी नक्की कमेंट करून सांगा बरं का. इथे मस्तपैकी मी बनवलेला आहे बटाट्याची भाजी. आणि तुम्ही बघू शकता ते पण सकाळ सकाळी बरं का. असा आहे आजचा मेनू, तुम्ही बघू शकता कसा आहे नक्की कमेंट करून सांगा बरं का. तर चला हे सगळं बंद करते, नाही तर इथे ना मांजरीत ना आमची इथं भरपूर मांजरी आहेत. कारण की त्यांना फक्त, आणि उघडं जेवण आहे ना मी कधीच ठेवत नाही, कारण की सांगता येत नाही ना त्याच्यामुळे. म्हणजे कधी पाल बिल येतं, आपल्या घरामध्ये पाला असतेच त्याच्यामुळे. आणि हा बघा आमचा कार्तिक कशी त्याचे नाटकं चालले. सकाळी उठल्यापासून बरं का दुकानात जाऊन आलाय बाहेर उन्हाच्या अगोदरच. म्हणला होता मम्मी मी उन्हाच्या अगोदर बाहेरून जाऊन येतो, तर लगेच उन्हाच्या अगोदर बाहेर जाऊन आलाय. आणि त्याचं एक नवीन चालू झालंय, त्याला सगळेजण कार्तिक कार्तिक बोलतात ना, तर त्याच्या पप्पाला भाऊ म्हणतात ना, त्याचं असं म्हणणं आहे मला पण भाऊ म्हणा. आणि याला भाऊ म्हणलं ना तर हा लगेच काम ऐकतो बरं का. ऐकतो ना कार्तिक? हां काय म्हणायचं तुला? कमन चल बाहेर ये, चल घरात गरम होते चल. तर बाहेर तुम्ही बघू शकता 10 वाजताच इतकं ऊन झालंय बरं का. माझं तर सगळं काम आवरलंय, कारण की काम माझं हे सकाळीच आवरत असतं, लवकर आवरतं काम माझं. हेच बघा दीदी गेली शाळेत, दीदी येईनच आता शाळेतून लवकर. तर कशा आहात? मस्त ना? मस्तच असायला पाहिजे. फर्स्ट टाईम म्हणजे स्टार्टिंगला मी फ्रंट कॅमेरा ओपन नव्हता केला, कारण की तुम्हाला मला दाखवायचे होते ते मोगऱ्याचे झाड, त्याच्यामुळे. तर मोगरा ना इतका फुलला आहे ना, इतका भारी वास येतो ना त्याचा, सांगू नाही शकत तुम्हाला. देवपूजा विजा सगळं काम बी मावलेलं आहे, हे पण कामाला गेलेत. आणि हा तर घरीच असतो, हा जाईन पुढच्या वर्षी, म्हणजे ह्याच वर्षी जाईन. त्याची मस्ती अशी असते चालू माझ्या मागं. बघा कसं करतोय, लय अडावाने करतो कार्तिक आमचा. तर सगळ्यांचा प्रश्न आहे की मी कुठे राहते, तुझं गावचा प्रश्न आहे की माझं गाव कोणतं आहे, तू लाईव्हला फोटो बोलते आणि तुझं प्रॉपरली तू कुठे राहते. थोडंसं वेट करा, सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळणारच आहे, बरोबर की नाही. आणि राहिला प्रश्न मी का नाही सांगितलं, कारण की एक लाईव्ह आहे, लाईव्हवर मी भविष्यात पण आणि आता सध्याला पण प्रॉपरली ॲड्रेस मी नाही सांगू शकत. कारण की लाईव्हला आहे ना, यूट्यूबच्या लाईव्हला 100% 99% तरी चांगले लोक नसतातच. मेन उद्देश हा आहे, कारण की जिथे 10% चांगले आहेत ना, तिथे 5% तरी नरके लोक असतातच, बरोबर ना. त्याच्यामुळे माझ्या मते तरी लाईव्हला मी प्रॉपर ॲड्रेस काही सांगितलेला नाही आहे, आणि सांगणार पण नाही आहे. हा ब्लॉगमध्ये मी नक्की माझा ॲड्रेस सांगते तुम्हाला, तर तुम्ही माझा हा ब्लॉग बघू शकता पूर्ण. काही तुमच्या मनाचे प्रश्न असतील ना, तर तुम्ही मला कमेंटद्वारे कमेंट करत जा. तर मी प्रॉपर राहते अहमदनगर शहरामध्ये, म्हणजेच आता जे नाव बदललं आहे अहिल्यानगरमध्ये राहते. माझं माहेर आहे अहिल्यानगर आणि सासर आहे माझं कोल्हार. जेणेकरून जे
11 किलोमीटरच्या अंतरावर आहे. अहिल्यानगरमधून 11 किलोमीटर कोलार गाव आहे, तिथे राहते मी. तर खूप जण आता तुमचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल की माझं सासर आहे कोल्हार आणि माहेर आहे अहिल्यानगर. जेणेकरून ते अहिल्यानगरमध्येच येते माझं सासर, पण एवढंच की 11 किलोमीटरवर मी थोडंसं जवळच आहे, की जेणेकरून मी लांब नाही आहे माझं सासर. तर भरपूर जणांचा प्रश्न होता की माझं सासर कोणचं आहे, माहेर कोणचं आहे. तर मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तर फुल वॉच करा, स्किप न करता हा व्हिडिओ बघा, ठीक आहे. आणि राहिला प्रश्न, मी नागपूर सांगत होते, कारण की हो, मी अजून पण लाईव्हला नागपूरच सांगणार आहे. मी प्रॉपर ॲड्रेस कोणालाही सांगणार नाही. जो आहे माझा हा ब्लॉग, तुम्ही ब्लॉग बघा, मग तुम्हाला समजेल मी कुठे राहते, काय राहते. ओके. तर मी पहिलं फर्स्ट ब्लॉकमध्ये सांगितलं होतं, पण मला भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या की प्रॉपर ॲड्रेस सांगायचा नसतो. तर माझं तुम्हाला सासरा माहेराचा संबंधच असेल, तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळालीच असतील, कारण की माझं माहेर पण अहिल्यानगरमध्येच आहे, सासर पण अहिल्यानगरमध्येच आहे. काही विशेष काहीच नाही आहे. मी काही भरपूर लांबची नाही आहे, मी इथलीच आहे, जवळचीच आहे. ओके. तर मला तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटल्याच्या नंतर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटत होतं आणि काय नाही. नक्की कमेंट करून सांगा बरं का. तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला, ते पण कमेंट करून सांगा. तर टाटा, बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू.